नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती। तर मित्रांनो, रात्रीपासून पावसाचं वातावरण सक्रिय झालेलं आहे आणि पाऊस आपल्याकडं चांगला झालेला आहे रात्री पण, आणि पण आता पण चालू आहे मित्रांनो पाऊस। तर झिमझिम चालू आहे, हे बघू शकता तुम्ही। चालू आहे पाऊस। तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये शेळ्यांना अशा जाळीमध्ये समजा असं जे झडगं असतं, समजा आमच्याकडे झडगं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणताय ते तुम्हाला माहीत आहे समजा। तर अशा झडग्यामध्ये शेळ्यांना मित्रांनो असा खुराक म्हणजे चारा लागतोय। हे बघा, तुरीचं बुस्कुट, हरभऱ्याचं बुस्कुट चांगल्यापैकी खातात शेळ्या। आणि मित्रांनो काय होतं माहिती आहे का, पावसाळ्यामध्ये आता हे जे वातावरण आहे समजा झडग्याचं, ह्या वातावरणामध्ये काय होतं, थंडीचं वातावरण, थंडी वाजते जास्त। आता आपल्याला पण वाजते थंडी, कारण काय होतं, ह्या पाण्यामुळं, पावसामुळं थंडी निर्माण होती। कारण की पाण्याचं हे होतं ना, त्याच्यामुळे थंडीचं वातावरण निर्माण होतं। तर अशा वातावरणामध्ये काय करावं लागतं मित्रांनो आपल्याला, शेळ्यांना आता आपल्याला पर्याय असतो, समजा आपण अंगावरती घेऊन बसतो किंवा कानाला बांधतोय, पण ह्या मुख्य जनावरांना काय पर्याय नसतो। त्याच्यामुळे काय, ह्या जनावरांना अशा वातावरणामध्ये हिरवा चारा कमी देणं गरजेचं आहे आणि सुका चारा देणं जास्त गरजेचं आहे मित्रांनो। तर या सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही तुरीचं भुसकट आणि आपण जे तुरीचं भुसकट आणि हरभऱ्याचं भुसकट वापरलेले, तुम्ही सोयाबीनचं पण वापरू शकता। सोयाबीनचं भुसकट हे कमी प्रमाणात वापरावं लागतं मित्रांनो। कारण कसं असतं, आपल्या गावामध्ये शेळ्या असतात आणि गाभण शेळ्यांसाठी सोयाबीनचं भुसकट हे थोडं धोकादायक असतं, कारण की गरम असतं सोयाबीनचं भुसकट, आणि त्या गरम भुसकटापासून आपली शेळी गाभण्याची शक्यता जास्त असते। आणि हरभऱ्याचं, आता हे बघू शकता तुम्ही, हरभऱ्याचं भुसकट दिसतंय तुम्हाला समोरच, हे घरामध्ये साठवून ठेवलेलं आहे हरभऱ्याचं, तुरीचं भुसकट। आपण ह्या साईडला हरभऱ्याचं आहे, इकडल्या साईडला तुरीचं आहे, हे बघू शकता। हे आपण स्टॉक करून ठेवलेलं आहे मित्रांनो। कारण काय होतं माहिती आहे का, अशा वातावरणामध्ये शेळ्यांना जास्त काळजी घ्यावी लागते, शेळ्यांची बिमार पडू नये शेळ्या, त्याच्यामुळे जास्त काळजी घ्यावी लागते। आणि त्याच्यासाठीच आपण हे उन्हाळ्यामध्ये स्टॉक करून ठेवलेलं आहे। आणि याच्याबरोबरच आपण खुराक पण चांगला देतो आहे। मका एक टायमाला मक्का आणि एका वेळेला गहू असतात। तर मित्रांनो, हे असं आपलं नियोजन आहे शेळ्यांचं। आणि याच्यामुळं काय होतं मित्रांनो, शेळ्या पाणी पण पितात, हे बघा बऱ्याच वेळचं भुसकट खात आहेत, आणि आता थोड्या वेळानं पाणी टाकलं की पाणी भरपूर पित आहे। आणि पाणी आणि चारा